नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। बंगळुरू पुणे महामार्गावर नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा शहर हादरले। 2 कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणातच 8 जण जळून खाक झाले, तर तब्बल 20 ते 25 जण जखमी झाले। गुरुवारी दिनांक 13 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले। यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली। दरम्यान प्रामुख्याने कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी झाला। त्यामध्ये 18 ते 20 प्रवासी होते। धडकेनंतर कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि काही क्षणातच आगीचे लोट आकाशात झेपावले। या दरम्यान सेल्फी पॉइंट जवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली। कार पुढे उभ्या दुसऱ्या कंटेनरमध्ये कार अडकली आणि तिने पेट घेतल्याची माहिती दिली। आगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून खाक झाला। कारमधील 2 पुरुष, 2 महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला। कंटेनर चालक आणि त्याचा क्लीनर यांचा देखील आगीत होरपळून मृत्यू झाला। 5 ते 7 मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होताच त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत वाहनांचे केवळ सांगाडेच उरले होते। रात्री 8 वाजेपर्यंत अग्निशमन दलाने तब्बल 7 मृतदेह बाहेर काढले, तर जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे। घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन पोलिसांनी लगेचच वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली। घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।